पुरोगामी महाराष्ट्र अशी आपल्या राज्याची ख्याती आहे। मात्र याच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचा राजकीय बाजार मांडत आरोपांच्या फैरी झडू लागलेल्या आहेत आणि या आरोपांच्या केंद्रस्थानी आहे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला। पाहुयात नेमकं या संदर्भात काय घडतंय या स्पेशल रिपोर्टद्वारे। एक खळबळजनक आरोप। कामाख्या देवीला बळी दिलेल्या रेड्यांची शिंग वर्षा बंगल्यामध्ये पुरल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आणि एकच खळबळ माजली। महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी सुद्धा राऊतांच्या दाव्याला दुजोरा दिलाय। बीजेपीच्या अंतर्गतामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर। हे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे, असं त्यांचेच लोक सांगतायत, असं तिकडला स्टाफ सांगतोय। आता संजय राऊतांची माहिती त्यांना मुंबईमध्ये असल्यामुळे त्यांना जास्ती माहिती आहे त्याची, आणि ज्या संदर्भात ते बोलले तर त्यांना जास्ती माहिती असल्यामुळे बहुतेक बोलले असेल। ही खरी गोष्ट आहे की आतापर्यंत जो कोणी मुख्यमंत्री आहे तो वर्षा बंगल्यावरच राहिला जातो। आता देवेंद्र फडणवीस का गेले नाही वर्षा बंगल्यावर त्याच्याबद्दल संजय राऊत यांना माहिती असेल, त्याच्यामुळे ते बोलले। संजय राऊतांनी आरोपांची वाद पेटवली आणि लागलीच रामदास कदम आणि संजय शिरसाट यांनी नव्या वादाचा बॉम्ब फोडत उद्धव ठाकरेंवरच हल्लाबोल केला। मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर गेले तेव्हा टोपलीभर लिंब सापडल्याचा दावा रामदास कदमांनी केला। माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणामध्ये जाहीरपणे बोललेत की ज्या वेळेला वर्षा बंगला सन्माननीय आदरणीय उद्धव ठाकरे यांनी सोडला त्यावेळेला एक टोपलीभर लिंबू मिळाले वर्षा बंगल्यावरती, टोपलीभर लिंबू। म्हणून काळ्या जादूचे बादशाह हे तुमचे उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनाच आपण विचारलं पाहिजे असं मला वाटतं। मग एकनाथ शिंदे साहेबांनी मग एवढ्या सगळं जादू केल्या असत्या तर मग ते कंटिन्यू मुख्यमंत्री राहिले असते। असं कोणत्या जादूने डोन्याने जर राजकारण चालत असेल तर मला वाटतं अंधश्रद्धेला खतपाणी घालायचं काम हा संजय राऊत करतोय। कुठे काढले काढा आणि कोणी काढले असतील तर शिंदे स्वतः काढू शकत नाही, ते गाण्याला 10-20 माणसं लागत असतील, कुणीतरी बाहेर बोललं असं, पण ठीक आहे, आता मला काय माहिती नाही। संजय राऊत, रामदास कदम आणि संजय शिरसाट यांनी केलेल्या आरोपांवरून महाराष्ट्रामध्ये चर्चांना उधाण आलेलं असतानाच अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं मात्र या चर्चांना पूर्णविराम देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची असल्याचं म्हटलंय। त्याचबरोबर आरोपांची ही जळमट झुगारून देण्यासाठी फडणवीसांनी वर्षावर राहायला जावं असं आवाहन आमदार रोहित पवारांनी केलंय। या जगामध्ये काळी विद्या नसते, जादूटोणा नसते, एखाद्याने शिंग गाडल्याने काही फरक पडत नाही, बळी दिल्याने सुद्धा काही फरक पडत नाही, ही वस्तुस्थिती आहे। लोकांपुढे सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेपुढे या पद्धतीची वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची प्रक्रिया निर्माण करण्यासाठी त्यांनी मुद्दाम वर्षा बंगल्यावर जाऊन आता राहायला पाहिजे। जर करत असेल म्हणजे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। त्यामुळे हे सगळे तर्क वितर्क बाजूला जर आपल्याला ठेवायचे असेल तर उद्याच आजच्या मुख्यमंत्र्यांनी तिथं वर्षावर जाऊन राहण्याला सुरुवात केली पाहिजे। त्यातूनच सिद्ध होईल की पुरोगामी महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री आहेत, आणि जर ते तिथं गेले नाहीत तर वेगळे तर्क वितर्क हे वाढत जातील आणि 5 वर्षात इतके वाढतील की 5 वर्षानंतर त्यांना अडचण आल्याशिवाय राहणार। कुणी म्हणतंय वर्षा बंगल्यावर टोपलीभर लिंब सापडली, तर कुणी म्हणतंय वर्षा बंगल्यावर रेड्याची शिंग पुरली। या सगळ्या वक्तव्यांमुळे राज्यातल्या नागरिकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेतच। मला असं वाटतं हे जे सुरुवात केली या प्रकरणाची अंधश्रद्धा, यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने किंवा त्या जे काही त्यांचे प्रमुख असतील त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे संजय राऊतांवर। ज्या महाराष्ट्रानं संपूर्ण देशासमोर पुरोगामित्वाचा आदर्श उभा केलाय, या महाराष्ट्रात
अनेक संत महात्म्यांनी अंधश्रद्धेला मूठ माती देण्याची शिकवण दिली आहे, त्याच महाराष्ट्राच्या भूमीवर असे आरोप होणं यापेक्षा दुर्दैव ते काय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.